student scholars in association with Goa Headmasters Association. नमस्कार. आज आपण पाहणार आहोत यत्नदेवाची उपासना हा पाठ. लेखक आहेत ममा द वा पोद्दार. आणि या पाठाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रयत्न, कष्ट, कर्म आणि कार्य म्हणजे काय आणि त्याची फलप्राप्ती काय होते किंवा त्याचं यश काय होतं हे सर्व आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि या पाठाचे लेखक जे आहेत ते मम द वा पोद्दार आणि म्हणजे दत्ता वामन पोद्दार असं म्हणून ज्यांना ओळखलं जातं. लेखकाचं वैशिष्ट्य असं आहे की लेखक एक थोर इतिहास संशोधक आहेत. त्याचबरोबर प्राचीन मराठी साहित्याचा अभ्यासही त्यांचा फार आहे. त्यातच शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला किंवा 1915 पासून ते एकंदरीत 1900 त्यानंतरचा कालखंड जो होता तो मम द वा पोद्दार यांनी महाराष्ट्रभर एकंदरीत संस्थात्मक कार्याच्याद्वारे आपलं मराठी त्याचबरोबर मराठी साहित्यामध्ये कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशाच प्रकारचा पाठ लिहित असताना विद्यार्थ्यांना एकंदरीत यश आणि त्यामागचा प्रयत्न कसा करावा याचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न या पाठामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. लेखकाने या पाठाचं विवेचन करत असताना संत रामदासांनी जे म्हटलेलं आहे की केल्याने होत आहे रे आधीची केले पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. या उक्तीप्रमाणे जे संत रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे या पाठात लेखकाने आपलं विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला पूर्ण पाठ वाचून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला जे इथे दाखवलं जाईल त्यानुसार त्याचं स्पष्टीकरण मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, यत्न तो देव जाणावा अंतरी धरिता बरे. आरंभलेल्या सत्कार्यात यशप्राप्ती व्हावी म्हणून मंगल करण्याची वहिवाट आपल्याकडे फार पुरातन आहे. परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचा निर्णय करणे अतिशय कठीण आहे. परमेश्वर कसा आहे, त्याला रूप, रंग, आकार काही आहे किंवा नाही. परमेश्वर चिंतनातच जन्म घालवलेल्या श्री समर्थासारख्या महानुभाव पुरुषाने परमेश्वराच्या स्वरूपाचे एके जागी जे वर्णन केले आहे त्याचा उलगडा करूनच आपण आज त्या परमात्म्याचे तर्पण करू. समर्थ सांगतात की यत्न तो देव जाणावा. यत्न हाच परमेश्वर. परमेश्वराला यत्नदेव नाव समर्थ आणि पदरचे दिले आहे असे नाही. या यत्नदेवाचे जुने नाव कर्मदेव असे आहे. विजयदेव, कीर्तिदेव, श्रीदेव, यशोदेव अशी दुसरीही पुष्कळ नावे याला आहेत. त्या यत्नदेवाचीच अखंड आराधना करून पूर्वी जनकादित कृतार्थ झाले असा दाखला श्रीकृष्णाने दिला आहे. इतका हा यत्नदेव जुनाट आहे. तो अनादी असून अनंत आहे. त्याच्या प्रसादाशिवाय भाग्य किंवा थोरवी प्राप्त व्हायची नाही. त्याची अवहेलना करणाऱ्यांचे कधीही कल्याण होत नाही. आपल्या उपासकांचे मनोरथ पुरवण्यास तो सदैव तत्पर असतो. हा रात्रंदिवस जागता असतो. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र हा वास करतो. हा जातीभेद पाळीत नाही, लिंगभेद ओळखीत नाही, वयोभेद मानित नाही. या पृथ्वीतलावर आशेचा महावृक्ष यानेच लावला. दीनदुबळ्यांचे रक्षण करण्यासाठी हाच धावत आलेला आहे. अशा या पतितोद्धारक यत्नदेवाची भक्ती करायची म्हणजे सदोदित ध्येयत कष्ट करायचे. कष्टाची नाही ते निर्फळ असे समर्थाने स्वच्छ लिहिले आहे. कष्टाच्या जोडीला आशा, उत्साह, जोम, तरतरी हे सर्व गुण असल्याशिवाय यत्नदेवाच्या पूजेची सांगता होत नाही. या सर्वांच्याही आधी सत्तत्वाचे अधिष्ठान पाहिजे हे सांगावयास नको. यत्नदेवाची पूजा करावयास लागणारे हे सर्व उपचार सहज मिळू शकतील अशी दशा म्हणजे विद्यार्थी दशा. या काळात नवजीवनाचा संचार शरीरात होत असता ताजे रक्त उसळत असते. या वयात जर का यत्नदेवाच्या मंदिराकडे पाय वळले नाहीत तर उद्याचा मार्ग सुटला
असे निभ्रांत समजावे. कमाईचे हिणे पडिले उदंड, नाही तया खंड येती जाती. या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे या जगात व्यर्थ हेराझाऱ्या घालीत बसायचे की आटोकाट श्रमसवास करून कीर्तिरूपाने मागे उरायचे. हा निश्चय याच वेळी म्हणजे तारुण्याच्या आरंभ काळातच करायचा असतो. बाजार बुगड्यात सामील व्हायचे किंवा वीर म्हणून गणले जायचे हा निर्णय एव्हाच ठरवायचा असतो. खुर्दात मोजले जायचे अथवा महारत्नात गणले जायचे याचा निकाल येथेच लावून घ्यायचा असतो. यासाठी यत्नदेवाच्या उपासनेचे बळ, महत्त्व, फलश्रुती याच विद्यार्थी दशेत कानी पडणे अत्यावश्यक आहे. ती या वयात जर कानी न पडेल तर मग पुढे जाऊन दुदुंबी गर्जना केली तरी कामाला यायची नाही. एकदा माणूस ऐतखाऊ किंवा म्हैसमुंगळू यांच्या वर्गात पडला म्हणजे कामातून गेला. ऐतखाऊ, म्हैसमुंगळू व कष्टाळू अशी 3 प्रकारची माणसं जगात आढळतात. यापैकी ऐतखाऊ होणे किंवा आयत्या पिठावर रेषा ओढणे यात मर्दपणा नाही. शिवाय ते स्वाधीन नाही, सबब विचारात करण्याचे कारण नाही. ते पशुचे लक्षण, तस्मात सर्वतः त्याज्य होय. हा कष्टाळूपणाचा मार्ग मात्र माणुसकीचा आणि मर्दपणाचा अतैव स्फुरणीय आहे. तथापि त्याचा अवलंब पुष्कळाकडून दुर्दैवाने करण्यात येत नाही, कारण बहुतेकांना मेहनतीचा स्वाभाविक कंटाळाच असतो. कष्ट सातत्य हीच यत्नदेवाची उपासना, पण तीच न पडल्यामुळे निराशेच्या व दूरदर्शेच्या फेऱ्यात सापडून शेकडो लोक सफाईत बुडतात. या जगात येऊन काहीच न कमवता फुकट कुजणारे कितीतरी अभागी प्राणी या भूतलावर आहेत. काय त्यांना हात, पाय, नाक, डोळे नाहीत? आणि शिवाजी, रामदास, नेपोलियन, वॉशिंग्टन यासारखे कृतकार्य पुरुष काय क्षणानंद चतुरहस्त, त्रिपाद किंवा त्रिनेत्री होते? या सर्व मनुष्यासारखे मनुष्य. मग आम्हा तुम्हात आणि थोर विभूतीत फरक तो काय? फरक इतकाच की यत्नदेवाची मनोभावे आराधना विभूती पदवीला गेलेल्या थोरांनी केली आणि आपण त्याची कास धरावयास विसरलो. परिस्थितीची सबक सांगून पुष्कळ लोक स्वतःला व लोकांना फसवू पाहतात, पण नेपोलियनसारखे कर्तबगार पुरुष असा धीरोद्गार काढतात की परिस्थिती म्हणजे काय, आम्ही करू ती परिस्थिती. हे त्यांचे एके प्रसंगाचे उज्ज्वल उद्गार त्यांच्यासारख्या कर्मयोग्याला व यत्नदेवाच्या एकनिष्ठ पूजकाला शोभतात. व्यक्तीला काय किंवा राष्ट्राला काय भाग्य नाही, वैभव नाही, महत्त्व नाही असे रडगाणे कुणी गावे, ज्यांना यत्नदेवाचा अद्भुत प्रभाव कळला नाही अशा बापुड्या पामराने. यत्नदेवाची आराधना करणाऱ्यांना कशाची वाण पडत नाही. यत्नदेवाचा प्रसाद झाला म्हणजे दुर्बळांचे सबळ होतात. यत्नदेवाची कृपा झाली म्हणजे लहानाचे थोर होतात. यत्नदेवाची तृप्ती झाली की करंट्याचे कर्तबगार होतात. यत्नदेवाचा वरदहस्त डोक्यावर पडला की भाग्यहीनांचे भाग्यवंत होतात. यत्नदेवाचा संतोष झाला की अज्ञानांचे सज्ञान होतात. आंधळ्याचे डोळस होतात, परतंत्र्याचे स्वतंत्र होतात, सामान्याचे असामान्य होतात, दुर्बुद्धांचे सुबुद्ध होतात, फार काय पण दगडाचे देव होतात. म्हणून समर्थ सर्वांना उच्चारवाने सांगतात, भाग्यासी काय उणेरे यत्ना वाचूनी राहिले. म्हणजे तुम्ही जर पाठ ऐकला असेल तर तुम्हाला एकंदरीत या पाठ वाचत असताना एक समजलेलं असेल की प्रयत्न, कष्ट, यत्न, कर्म का करावं, कोणत्या दशेमध्ये करावं आणि त्याची फलप्राप्ती काय होते याची जाणीव जी आहे ती मला वाटते तुम्हाला पाठ वाचत असताना थोडी कल्पना जी आहे ती आलेली असेल असं मला वाटतं. लेखक सुरुवातीला म्हणतात की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. म्हणजे काय की कोणती गोष्ट जी आहे ती केल्याने होते, पण त्या अगोदर आपण ती गोष्ट, ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ते कर्म केलं पाहिजे, ते कार्य केलं पाहिजे आणि त्याद्वारेच आपल्याला कोणतीही गोष्ट जी आहे ती सहज मिळू शकेल. त्याकरता ध्येय प्राप्तीकरता कर्म करण्याची किंवा प्रयत्न करण्याची किंवा यत्न करण्याची किंवा कष्ट करण्याची क्षमता जी आहे त्याची सुरुवात जी आहे ती आपण केली पाहिजे. तरच आपल्याला कोणतीही गोष्ट जी आहे ती जीवनामध्ये अशक्य अशी वाटणार नाही.
म्हणून कवी म्हणतो की आपण कोणती गोष्ट जी आहे ती करण्याकरिता किंवा कोणतंही कार्य सत्कार्य करण्याकरिता आपण वेगवेगळ्या दृष्टीतून प्रयत्न करत असतो. त्यामध्ये मंगल करण्याकरिता आपण वेगवेगळ्या परमेश्वरांना ईश्वरांना सांगड वगैरे घालतो. परंतु खरं सांगायचं म्हणजे परमेश्वराचं खरं रूप कुणी पाहिलेलं आहे का? तर नाही. त्याचा रूप रंग तो कसा दिसतो, तो कसा आहे, हे कुणीही पाहिलेलं नाही आहे. म्हणून श्री समर्थ म्हणजे समर्थ रामदास स्वामीने स्वतःचा अनुभव व्यक्त करत असताना ते म्हटलेलं आहे की पुरुष आणि परमेश्वराच्या म्हणजे महानुभाव अशा संत समर्थ रामदास स्वामीने म्हटलेलं आहे की त्याचा उलगडा करूनच आपण या पाठाचं म्हणजे त्याचं एकंदरीत त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्याचं पूर्णपणे स्पष्टीकरण देऊनच हा पाठ संपणार आहे असं आपल्याला दिसून येईल. समर्थ सांगतात की समर्थ रामदास स्वामी सांगतात की यत्न तो देव जाणावा. म्हणजे परमेश्वर, तुम्ही जर इथे देवाची नावं पाहिलेली असेल, कर्मदेव आहे, श्रीदेव आहे, यशोदेव आहे, कीर्तिदेव आहे. ही या प्रयत्नाची म्हणजे कष्टाची किंवा यत्नदेवाची नावं आहेत. आता यत्नदेव म्हणजे काय? देवळामध्ये जाऊन तुम्हाला पाहायला मिळणार नाही, मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुम्ही जे कष्ट करतात, तुम्ही जे प्रयत्न करतात, तुम्ही जे कार्य करतात, तुम्ही जे प्रयत्न करतात त्यालाच आपण काय म्हणू शकतो? तर यत्नदेव म्हणू शकतो. म्हणजे आपण जे काय करतो आहे, आपण जे काही प्रयत्न करतो आहे, आपण जे काही कष्ट करतो आहे, कष्टालाच समर्थ रामदास स्वामीने लेखकाच्या द्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कष्ट हाच परमेश्वर आहे, प्रयत्न हाच परमेश्वर आहे, यत्न हाच परमेश्वर आहे. हा परमेश्वर तुम्हाला कुठेही जाऊन मंदिरामध्ये देवळामध्ये जाऊन भेटणार नाही, तर स्वतःच्या सत्कर्मामध्ये तो भेटणार आहे असं लेखक सांगण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराला यत्नदेव हे नाव काही समर्थ रामदास स्वामीने स्वतःचे दिलेलं नाही आहे, ते पुरातन आहे. म्हणजे ज्या काळापासून या स्तरावर प्राणीमात्र जीवित जे होतं ते चालू झालं त्यापासून ह्या प्रयत्न या ईश्वराची उत्पत्ती झाली असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे तो अनादी आहे. म्हणजे तो कुठून सुरू झाला याचा काही पत्ता लागलेला नाही आहे. अनंत आहे, त्याचा अंत कधीही होणार नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचा हा ईश्वर आहे. प्रयत्न म्हणजे कष्ट, यत्न हे जे आपण करतो त्यालाच समर्थ रामदास स्वामीने यत्नदेव असं म्हटलेलं आहे. आणि त्याची वैशिष्ट्ये सांगत असताना लेखक म्हणतो की कर्मदेव म्हणजे आपण जे काही कर्म करतो आहे, आपण जे काही कार्य करतो आहे त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे. श्रीदेव म्हणजे ज्या कामाद्वारे आपल्याला शुभप्राप्ती होणार त्यालाच आपण देव म्हणू शकतो. यशोदेव, आता शुभप्राप्ती झाली किंवा आपण कार्य केलं तर आपल्याला यश हे आपल्या पदरामध्ये येणारच आहे, मग त्याला लेखकाने यशोदेव म्हटलेलं आहे. आणि यश प्राप्त झाल्यानंतर आपोआप आपल्या जीवनामध्ये जी प्राप्त होते त्याला आपण म्हणतो कीर्ती. आणि ती कीर्तिदेव म्हणजे अशा प्रकारची नावं जी आहेत ती समर्थ रामदास स्वामीने आपल्या पदरची दिली नाही, तर याद्वारे म्हणजे कर्माद्वारे आपल्याला शुभप्राप्ती होणार आहे. शुभप्राप्त झालं तर आपल्याला यश मिळणार आहे, आणि यश मिळालं तर आपोआप आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कीर्ती प्राप्त होणार आहे. तो अनादी असून तो अनंत आहे. म्हणजे त्याचा थांगपत्ता लागलेला नाही की कधीपासून हा यत्नदेव सुरू झालेला आहे, परंतु अनंत आहे, तो संपणार नाही आहे हे मात्र नक्की आहे. तो जागृत असतो प्रत्येक ठिकाणी, दिवस रात जागृत असतो. म्हणजे या माणसाने त्या माणसाने अमुक वेळी कार्य करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे, काम करायला पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. आपण माणूस जो आहे तो ज्या ठिकाणी ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण काम करू शकतो, कष्ट करू शकतो, आणि त्यामुळे तो प्रत्येक ठिकाणी जागृत असतो. आणि म्हणून सर्वत्र असतो तो. म्हणजे प्रत्येक ठिकाणावर या चराचर सृष्टीवर जर आपण पाहायला गेलो तर प्रत्येक ठिकाणावर हा सर्वत्र वास करत असतो. सर्वत्र हा नेहमीच कष्ट प्रयत्न जे आहे ते नेहमीच सदोदित सर्वच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. भेद मानित नाही, म्हणजे लिंगभेद मानित म्हणजे हे काम जे आहे ते पुरुषांनी केलं पाहिजे, ते काम जे आहे ते एका स्त्रीने केलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. प्रत्येकाच्या वाट्याला, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे कार्य येतं आहे, जे काम येतं आहे ते आपण करायचं असतं. म्हणजे या ईश्वराने कुठेही भेद केलेला नाही आहे बघा. म्हणजे आपण जर पाहायला गेलो म्हणजे आता म्हटलेलं आहे भेद मानित नाही, कोणत्या प्रकारचा भेद जो आहे तो मानत नाही आहे. म्हणजे लिंगभेद, वयोभेद
हे जे आहे म्हणजे म्हातारपणी हेच काम केलं पाहिजे, तारुण्यामध्ये हेच काम केलं पाहिजे किंवा लहानपणी आपण हेच काम केलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. आपण ज्यावेळी जे काम आपल्या वाट्याला येतं आहे आयुष्यामध्ये जगत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला येतात ते आपण केलं पाहिजे. त्याला म्हणजे इथे सांगण्याचा प्रयत्न एवढाच आहे की कर्मदेव म्हणत असताना आपण जे काही कार्य करतो आहे त्यालाच आपण कर्मदेव म्हटलेलं आहे, त्यालाच आपण यत्नदेव म्हटलेलं आहे. आणि हे म्हणत असताना यत्नदेवाने वयोभेद मानलेला नाही आहे, लिंगभेद मानलेला नाही आहे. म्हणजे एका स्त्रीनेच काम केलं पाहिजे, ते काम जे आहे ते पुरुषांनीच केलं पाहिजे, किंवा ते काम जे आहे म्हाताऱ्या माणसांनीच केलं पाहिजे, तरुणांनीच केलं पाहिजे, किंवा हे काम जे आहे ते लहान मुलांनीच केलं पाहिजे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हा यत्नदेव जो आहे तो भेद मानत नाही आहे. आणि पुढे सांगतो तो जो माणूस बेहद कष्ट करतो, कार्य करतो, त्याच्याजवळ हा नेहमीच यत्नदेव जो आहे तो वास करतो, सहवास करतो असं तो म्हणतो. म्हणजे नेहमी प्रयत्न करत राहणं हे आपल्या हाती असतं. आणि हे सांगण्याचा प्रयत्न यत्नदेव या पाठाच्याद्वारे लेखक समर्थ रामदास स्वामींचे विचार मांडण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो आहे. तो जुनाट आहे, नवीन नाही आहे. म्हणजे आताच माणसाने कार्य करायला, काम करायला वगैरे सुरुवात केली असं काही नाही आहे. सुरुवाती काळापासून म्हणजे ज्याचा थांगपत्ता लागलेला नाही इतका जुनाट आहे तो. मनोरथी म्हणजे जो माणूस प्रयत्न करतो, जो माणूस कष्ट करतो, जो माणूस यत्न करतो आणि त्या माणसाने ध्येय एक ठेवलेलं असतं, ते पूर्ण करायचं असं वाटत असेल तर त्याचं मनोरथ, त्याच्या मनासारखं कार्य व्हावं हे सदैव मनोरथ जे आहे ते पुरवण्यास सदैव यत्नदेव जो आहे तो तत्पर असतो, तयार असतो. जळी स्थळी काष्टी पाषाणी. आता इथे म्हटलेलं आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी म्हणजे प्रत्येक ठिकाणावर, प्रत्येक जागेवर हा यत्नदेव वास करतो, प्रत्येक स्थळावर तो वास करतो. लाकडामध्ये घ्या, काष्टी म्हणजे लाकूड, लाकडामध्ये घ्या, दगडामध्ये सुद्धा घ्या, म्हणजे प्रत्येक ठिकाणी यत्नदेव जो आहे तो वास करताना आपल्याला दिसून येतो. आता इथे जनकाधिक ऋषी जे आहे त्यांचं उदाहरण लेखकांनी दिलेलं आहे. ते म्हणतात की करिता कर्म कैवल्य पद पावतो, कर्माद्वाराची सिद्धीसे पावले जनकाधिक. म्हणजे इथे हे काही दिलेलं नाही आहे पाठामध्ये, परंतु जनकाधिकाचा जे उदाहरण इथे दिलेलं आहे म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे त्यांनी आपलं कार्य करूनच जनकाधिक जे आहे ते सिद्धीस पावले होते, आपल्या उच्च पदावर पोचले होते. अशा प्रकारचं विवेचन, अशा प्रकारचं उदाहरण जे आहे ते या पाठाच्याद्वारे लेखक आपल्याला देताना दिसून येतो. पुढे लेखक म्हणतात की अशा या यत्नदेवाची भक्ती करायची म्हणजे काय तर सदोदित नेहमी खूप कष्ट करायचे, बेहद कष्ट करायचे. आणि जो कष्ट करणार नाही त्याला फळप्राप्ती होणार नाही. आणि म्हणून लेखक म्हणतोय की म्हणजे या यत्नदेवाची आराधना करणं, या यत्नदेवाची भक्ती करणं म्हणजे काय करणं, सदोदित बेहद कष्ट करणं, नेहमी प्रयत्न करणं, नेहमी कार्य करणं, नेहमी कर्म करणं, नेहमी परिश्रम करणं म्हणजेच यत्नदेवाची भक्ती करणं होय. आणि या पुढे ते म्हणतात की कष्टाचे नाही ते निर्फळ. आता मला एक सांगा, आता तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही जर परीक्षेमध्ये जर परीक्षेच्या वेळी किंवा परीक्षेच्या अगोदर जर तुम्ही त्या विषयाच्या निगडीत अभ्यास जर तुम्ही केला नाही तर परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार आहात का तर नाही आहे. म्हणजे जो कष्ट करणार नाही त्याला फळ मिळणार नाही. आणि फळ प्राप्ती व्हावी याकरता काय केलं पाहिजे, आपण ते कार्य केलं पाहिजे, तो कर्म केला पाहिजे किंवा सदोदित कष्ट केले पाहिजेत तरच आपल्याला फळप्राप्ती होते. नाही ध्येयपणामध्ये बाळगलं आणि त्याचा पाठपुरावा जर आपण केला नाही तर ध्येयप्राप्ती आपल्याला होणार नाही. ध्येयप्राप्ती व्हायची असेल तर त्याचा पाठपुरावा करायला लागेल. म्हणून लेखक म्हणतात की कष्टाची नाही ते निर्फळ. जो कोणी कष्ट करणार नाही, जो कोणी काम करणार नाही, जो कोणी परिश्रम करणार नाही त्याला त्या माणसाने, त्या प्राण्यांनी, पशूंनी फळाची अपेक्षा जी आहे ती करायची नाही. आणि हे करत असताना आता भक्ती करायची म्हणजे जाऊन काय भजन कीर्तन वगैरे करायचं नाही आहे. म्हणजे मंदिरामध्ये ईश्वर असतो, आपण जाऊन इथे भजन करतो, कीर्तनं करतो, अगरबत्ती वगैरे घेऊन जातो, कुंकू वगैरे घेऊन जातो किंवा धूप कापूर वगैरे घेऊन जाऊन त्याची पूजा करतो. परंतु या यत्नदेवाची पूजा करायची म्हणजे काय, त्याची आराधना करायची म्हणजे काय
तर सदोदित प्रयत्न करणे, कष्ट करणे, काम करणे, कार्य करणं म्हणजेच या यत्नदेवाची पूजा भक्ती असं आपण समजू शकतो. आणि या पूजेच्या म्हणजे या कष्टाच्या बरोबरीला काय पाहिजे, तर मनामध्ये आशा पाहिजे माणसाच्या, आशा तर पाहिजेच. त्याचबरोबर काय पाहिजे, उत्साह पाहिजे. माणसाच्या जीवनामध्ये उत्साह जर नसेल तर कोणतीही गोष्ट जी आहे ती आनंदी होऊ शकणार नाही. आणि आनंदी जीवन जगायचं असेल तर नेहमीच माणूस जो आहे तो उत्साही असला पाहिजे, त्याच्या मनामध्ये आशा असली पाहिजे, त्याच्या मनामध्ये जो म्हणजे शक्ती असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे, तरच या गोष्टी ज्या आहेत त्या सहज प्राप्त होऊ शकतील. त्याचबरोबर तरतरी म्हणजे तो माणूस चलाक असला पाहिजे, हुशार असला पाहिजे, बुद्धिमान असला पाहिजे. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत त्या या यत्नदेवाच्या पूजेच्या जोडीला पाहिजेत, तरच या यत्नदेवाची पूजेची सांगता होऊ शकते, आराधना पूर्ण होऊ शकते. असा विचार जो आहे तो समर्थ रामदास स्वामींनी जो सांगितलेला आहे त्याचं विवेचन या पाठामध्ये लेखक दत्ता वामन पोद्दार करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे यत्नदेवाची वैशिष्ट्य सांगत असताना याचं महत्त्व विद्यार्थ्यांना कसं पटवून द्यायचं असतं. आता तुम्ही उदाहरण घ्या, तुम्ही विद्यार्थी आहात आणि विद्यार्थी असताना तुमचं काम काय आहे, शाळेमध्ये जाणं, घरी येणं एवढं काम नसतं आहे की तुम्हाला अभ्यास दिलेला असतो, तो अभ्यास पूर्ण करायचा असतो, हे तुमच्या हाती आहे. तुम्हाला आणखी कोणतं काम नाही आहे. विद्यार्थ्यांचं काम काय आहे, शिकणं, अभ्यास करणं. आणि परीक्षेला गेल्यानंतर जर तुम्ही अभ्यासच केला नाही, जर तुम्ही शाळेमध्येच जर गेला नाही आणि तुम्ही शेवटी जर विचार केला की मला पास व्हायचं आहे, पास होणार का तुम्ही, तर नाही आहे. मग त्याकरता तुमचं कार्य कोणतं आहे, तर तुमचं कार्य कोणतं आहे, तर तुमचं कार्य आहे, विद्यार्थ्यांचं कार्य आहे ते अभ्यास करणं, कष्ट करणं, सदोदित त्याचा पाठपुरावा करणं, हे प्रत्येक विद्यार्थ्याचं कार्य आहे. आणि याचा म्हणजे लेखक म्हणतो आहे की यत्नदेवाची पूजा करावयास लागणारे हे सर्व उपचार सहज मिळू शकतील. आणि ती दशा जी आहे, ते वय जे आहे ते कोणतं आहे, तर ती विद्यार्थी दशा आहे. या काळात याचं कारण ते सांगतात की या काळामध्ये नवजीवनाचा संचार जो आहे तो होत असतो. म्हणजे नवीन काहीतरी जीवनामध्ये पाहिजे, नवीन रक्त जे आहे ते या वयामध्ये तारुण्य वयामध्ये जे आहे ते संचार करत असतं. आणि त्याचमुळे त्या अगोदर लेखक सांगतात की सत्तत्वाचं अधिष्ठान पाहिजे, म्हणजे माणसाने तत्वनिष्ठ असलं पाहिजे. आपण जे करतो आहे त्याच्याशी निष्ठा राखून आपण केलं पाहिजे, तरच कोणतीही गोष्ट जी आहे ते आपण पूर्ण म्हणू शकतो. आणि याकरता लेखक सांगतात की विद्यार्थी दशेचा काळ जो आहे तो यत्नदेवाच्या उपासनेकरता, देवाच्या भक्तीकरता, पूजेकरता नेमका चांगला आहे असं सांगत असताना त्या पुढे सांगतात की आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत. आणि आटोकाट जर प्रयत्न केले नाहीत, म्हणजे लवकरात लवकर जर आपण या यत्नदेवाच्या पूजेकरता, आराधना करता, भक्तीकरता जर आपण प्रयत्न केलेत नाही, तर कोणतीही गोष्ट जी आहे ती आपल्याला साध्य होणार नाही. आणि हे सांगत असताना लेखक पुढे सांगतात की बळ, महत्त्व आणि फलश्रुती, आणि यत्न केल्यानंतर, प्रयत्न केल्यानंतर, परिश्रम केल्यानंतर, कार्य केल्यानंतर, काम केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर कोणत्या गोष्टी आपल्याला मिळतील, कोणत्या गोष्टी आपल्याला, त्या गोष्टीद्वारे कोणतं फळ प्राप्त होणार आहे, त्याचं महत्त्व काय आहे या कामाचं, हे या वयामध्येच पडलं पाहिजे, या दशेमध्येच पडलं पाहिजे. आणि ती दशा म्हणजे कोणती, विद्यार्थी दशा. आणि विद्यार्थी दशेत जर ह्या गोष्टी जर कानावर पडल्या नाहीत, तर नंतर जाऊन तुम्ही मोठी गर्जना जरी केली तरी त्याचा उपयोग काही होणार नाही. म्हणून म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, म्हणजे ज्या गोष्टी ज्यावेळी करायच्या आहेत त्याच वेळी आपण त्या केल्या पाहिजे. नंतरला जर ठेवला आणि तुम्ही म्हातारमध्ये गेल्या, म्हातारे झाल्यात आणि तुम्ही जर विचार केला की नाही मला आता या गोष्टी करायच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्याला तारुण्यामध्ये करायच्या आहेत, आणि त्या गोष्टी जर आपण विचार केला की त्या गोष्टी आता करायच्या आहेत, तर नंतर काही होणार नाही आहे. कारण ज्या गोष्टींचा विचार आपण अगोदरपासून केला पाहिजे, तो जर विचार आपण केला नाही तर कोणतीही गोष्ट जी आहे ती साध्य होऊ शकणार नाही. म्हणून लेखक सांगतात की पुढे ते म्हणतात की म्हणजे आता माणूस म्हटल्यावर माणसं ही वेगवेगळ्या प्रकारची असतात, आणि त्यामध्ये ऐतखाऊ, म्हैसमुंगळू, कष्टाळू अशा प्रकारचे माणसांचं उदाहरण जे आहे ते लेखक या पाठामध्ये देताना दिसून येतात. आता ऐतखाऊ म्हणजे काय,
ऐत खाऊ म्हणजे काय, दुसऱ्याने जे काही दुसरा माणूस काय करतो आहे आणि त्याच्याद्वारे आपलं पोट भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसाला आपण काय म्हणतो, ऐत खाऊ म्हणतो. म्हैस मुंगळू म्हणजे काय, म्हैस मुंगळू म्हणजे सुस्त, मला काही करायचं नाही आहे, त्याने दिलं तर खायचं आहे, अशा प्रकारे म्हणजे जीवनामध्ये आलो आहोत की नाही, जगायचं आहे जगतो आहे, मरायचं आहे नंतर आपण मरतो, परंतु याचा अर्थ जीवनामध्ये काहीही प्राप्त होत नाही. त्याकरता आपण कसे असलं पाहिजे, कष्टाळू असलो पाहिजे. म्हणजे माणसांच्या दुसऱ्यांच्या जीवनावर जीवन जगायचं आहे, आरामात जीवन जगायचं आहे, दुसऱ्याच्या म्हणजे आयत्या पिठावर रेगोड्या ओढायच्या आहेत का आपल्याला, तर नाही आहे. तर आपण स्वतःहून कष्ट केले पाहिजे, स्वतःहून कार्य केलं पाहिजे, स्वतःहून काम परिश्रम केले पाहिजे, तरच आपल्या आयुष्यामध्ये त्याची फलप्राप्ती होऊ शकते. आणि त्याकरता लेखक म्हणतात की ही जी म्हणजे ऐत खाऊ किंवा म्हैस मुंगळू ही जी या प्रकारची जी माणसं असतात ती पशूंची लक्षणं आहेत, ती माणसांची नाही आहेत. आणि माणूस कसा असतो, तर तो कष्टाळू असतो. कष्ट करणं हे माणसाचा धर्म आता ठरलेला आहे. आणि मग जो माणूस कष्ट करणार नाही त्याला फळप्राप्ती होणार नाही, त्याला फळप्राप्ती झाली नाही तर त्याला यश मिळणार नाही, कीर्ती मिळणार नाही, तो भाग्यवान तो होणार नाही. मग याकरता लेखक काय सांगतोय की जी म्हणजे आता उदाहरण दिलेले आहेत बघ, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास, नेपोलियन बोनापार्ट, वॉशिंग्टन, आता या माणसाची उदाहरणं आता येथे सांगतात की ही माणसं माणूस नव्हते का, ही सामान्य माणसं होती, परंतु त्यांनी आपल्या कर्तव्याच्या द्वारे, आपल्या कार्याच्या द्वारे, आपल्या कष्टाच्या द्वारे, आपल्या परिश्रमाच्या द्वारे ती असामान्य व्यक्तिमत्व होऊन गेली या जगामध्ये. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली होती. म्हणजे ज्या वयामध्ये त्यांनी जे करायचं होतं त्याच वयामध्ये त्यांनी केलं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आज पूर्ण भारत देशामध्ये अनेक तरुणांचं उदाहरण ठरलेलं आहे. संत रामदासांनी आपल्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या द्वारे, आपल्या अभंग श्लोकांच्या, मनाचे श्लोक किंवा दासबोध सारख्या ग्रंथांच्या द्वारे वैचारिक पेरणी जी आहे ती समाजामध्ये देण्याचा प्रयत्न केला. नेपोलियन बोनापार्ट सारख्या या योद्ध्याने अनेक युद्ध जिंकून एक सरसेनापती ही पदवी प्राप्त करून आपल्या देशाला स्वतंत्र करण्याचा धीरोद्गार प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला यश प्राप्त झालं. वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पण होते. म्हणजे अशा प्रकारची माणसं जी होऊन गेलेली आहेत ते त्या माणसांना काय 6 तोंडं वगैरे होती का, षडानन होते का ते, किंवा त्यांना 3 डोळे वगैरे होते का, किंवा 3 कान वगैरे होते का, 6 तोंडं वगैरे होते का, 4 पाय वगैरे होते का, तर ती आमच्यासारखी तुमच्यासारखीच सामान्य माणसं होती. परंतु त्याने आपल्या कर्तव्याच्या द्वारे, आपल्या परिश्रमाच्या द्वारे सामान्य माणसापासून असामान्य झाले. याचं कारण होतं तर त्या माणसाने यत्न देवाची मनोभावे आराधना केली, परिश्रम केले, कष्ट केले, म्हणून तर ती कीर्तिरूपास आली. आणि अशा प्रकारची उदाहरणं देत असताना तो म्हणजे परिस्थिती म्हणजे काय, आता इथे सांगण्याचा प्रयत्न असा आहे की सामान्य माणसं आणि कर्तबगार माणसं यातील फरक कोणता आहे. ती सामान्य माणसं जी आहे ती त्रास घ्यायला, मेहनत करायला कंटाळतात. कोणती गोष्ट जी आहे नाही ते मला जमणार नाही. आता काही विद्यार्थी वर्गामध्ये बसलेले असतात, त्यांना विचारलं बाबा हे कर, तू होमवर्क का म्हणजे गृहपाठ किंवा होमवर्क का केला नाही, तर ते सांगतात नाही वेळ नव्हता, वीज गेलेली होती, कोणती ना कोणती कारणं पुढं ढकलतात. त्याला काही अर्थ आहे का, म्हणजे कारणं शोधतात, कारण त्यांना तो अभ्यास करायला कंटाळा आलेला असतो. कष्ट सातत्य नसतं, कुणीतरी सांगितलं आहे बाबा तू हे कर, एक दिवस आपण करतो, पाहतो, दुसऱ्या दिवशी करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, आपल्याला फळ पण पाहिजे, परंतु त्या फळप्राप्तीकरता कष्ट सातत्य जर नसेल तर कोणती गोष्ट जी आहे ती साध्य होणार नाही. आणि पुढे ते लेखक सांगतात की ती माणसं जी आहेत ती स्वतःला व दुसऱ्यांना फसवू पाहतात, स्वतः फसतातच. म्हणजे आता कोणती कारणं, ॲक्च्युली ती कारणं नसतात, पाहायला गेलं तर ती कारणं नसतात, परंतु कारणं पुढे करतात. आता तुमचंच उदाहरण, विद्यार्थ्यांचंच उदाहरण आपण घेऊया. तुम्हाला अभ्यास दिला तर तुम्ही वेगवेगळी कारणं देतात. तुम्हाला वाटतं की आपण शिक्षकाला किंवा शिक्षिकेला फसवतो आहे आणि मी फसवलेला आहे, तुम्हाला आनंद होतो, तुम्ही कारणं वेगवेगळी देतात. परंतु अशा प्रकारची कारणं देत असताना तुम्ही स्वतःहून विचार करा की तुम्ही स्वतःला फसवतातच, त्याचबरोबर दुसऱ्याला फसवतातच, त्याचबरोबर तुम्ही स्वतःही फसवून घेतात.
आणि अशा प्रकारची सामान्य माणसांची जी वैशिष्ट्य आहे. आणि त्याचबरोबर ती माणसं जी असतात ती रणगाणे गाणारी असतात. नेहमीच कोणतं ना कोणतं निमित्त पुढे करतात, कोणतं ना कोणतं कारण पुढे करतात आणि नेहमी कुठेतरी आपलं रणगाणं जे आहे ते सुरू करतात. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे ज्या माणसांना मेहनतीचा कंटाळा येतो, त्यांच्या कष्टामध्ये, कार्यामध्ये, कर्मामध्ये, कामामध्ये सातत्य नसतं, जी स्वतःला व दुसऱ्याला फसवू पाहतात, जी माणसं नेहमी आपल्या आयुष्यामध्ये रणगाणं नेहमी त्यांचं चालू असतं, ही माणसं सामान्य असतात. त्यांना असामान्य होण्याकरता ते कोणतंही कार्य ती करत नाहीत. आणि पुढे ती सांगतात की कर्तबगार माणूस कोण असतो? कर्तबगार माणूस तोच असतो जो कष्टाळू असतो, जो मेहनत करतो, जो कष्टामध्ये सातत्य ठेवतो आणि कोणत्या प्रकारची परिस्थिती आली तर बिनधास्तपणे त्या परिस्थितीला सामोरे जातो, पाठ न करता सामोरे जातो. ती माणसं कर्तबगार होऊ शकतात, ती माणसं कर्मयोगी होऊ शकतात. आणि या प्रकारची माणसं जी असतात, जी कर्तबगार माणसं असतात, ती माणुसकीला जपणारी असतात. त्यांच्यामध्ये मर्दपणा असतो. आता मर्दपणा म्हणजे काय? जो मर्द मर्दाप्रमाणे राहतो त्याला आपण मर्द म्हणतो. आणि ते कार्य जर जे कार्य त्यांनी करायला पाहिजे होतं ते कार्य जर त्यांनी केलंच नाही तर त्याला आपण मर्द म्हणू शकतो का? तर नाही आहे. म्हणजे मर्दपणा असला पाहिजे. अशा प्रकारची माणसं जी आहे ती कर्तबगार, कर्तव्यनिष्ठ होऊ शकतील, असं समर्थ रामदास स्वामींचा विचार जो आहे तो लेखक आपल्याला या पाठाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता परिस्थिती म्हणजे काय? लेखक सांगतात की आपण करू ती परिस्थिती. आता साधं उदाहरण घ्या. तुमच्या आजूबाजूच्या किंवा गावामध्ये शेजार पाजार असलेल्या, तुम्ही गावामध्ये जर पहिल्यांदा शिकत आहात, तुमच्या गावामध्ये शिक्षक झालेला आहे, कोणीतरी अभियंता झालेला आहे, परंतु कोणीतरी डॉक्टर झालेला नाही आहे. मग तुमच्या लक्षामध्ये येतं की गावामध्ये शिक्षक झालेला आहे, गावामध्ये अभियंता म्हणजे इंजिनियर झालेला आहे, डॉक्टर झालेलं नाही. म्हणजे तुम्हाला वाटतं काय की मला आता डॉक्टर व्हायचं आहे, कारण गावामध्ये झालेलं नाही. म्हणजे परिस्थिती काय आहे की तुमच्या गावामध्ये डॉक्टर नाही आहे, रस्ता नाही आहे तुमच्या गावामध्ये. तो रस्ता व्हायला पाहिजे हे आपल्याला परिस्थिती शिकवते. आपण गरीब आहोत, श्रीमंत नाही आहोत, परंतु ज्या प्रकारचे कष्ट मी घेतो आहे ते कष्ट भविष्यातील माझ्या पिढीला यायला नको आहेत, म्हणून जो प्रयत्न करतो, म्हणजे परिस्थितीला सामोरे जातो, तो म्हणजे परिस्थिती म्हणजे काय? आपण घडवू, आपण करू तीच परिस्थिती. आणि कर्तबगार माणसं आणि कर्मयोगी जे असतात ती परिस्थितीला पाठ करत नाही, तर परिस्थितीला ठामपणे सामोरे जातात. म्हणून तर ती एक प्रकारे असामान्य व्यक्तिमत्व होऊन जातात. आणि जो माणूस एकनिष्ठतेने या यत्नदेवाची पूजा, अर्चना, आराधना, भक्ती करतो, त्याला कोणत्याही गोष्टीची जी आहे ती वाण पडत नाही, अडवणूक, फसवणूक होत नाही, असं लेखक म्हणताना आपल्याला दिसून येतो. आता यत्नदेवाची पूजा करायची म्हणजे काय? तर यत्नदेवाची पूजा करायची म्हणजे, आणि त्या पूजेमुळे कोणत्या गोष्टी साध्य होतात? तर यत्नदेवाच्या पूजेमुळे दुर्बलांचे सबळ होतात. ज्या माणसाजवळ ताकद नाही, ज्या माणसाजवळ बळ नाही असं वाटतं, परंतु प्रयत्न जर केला तर यत्नदेवाचा प्रसाद, यत्नदेवाचा संतोष जर त्यांच्यावर झाला तर यत्नदेवाच्या कृपेमुळे दुर्बलांचे सुद्धा सबळ होतात, लहानाचे थोर होतात. आता असामान्य माणसं, मी सामान्य माणसं आहेत, कुणी ओळखत नाही, काही करत नाही, परंतु त्यांनी जर त्या कष्टामध्ये त्या ध्येयाच्या मागे पाठपुरावा जर केला तर वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी कोण ओळखत होतं का? ते लहान असताना तर कुणी नाही. आजही त्यांना ओळखतो माणूस. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांची आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टीद्वारे यांचं उदाहरण देतो. लहानपणी त्यांना कोणी ओळखत होतं का? परंतु त्यांच्या कार्यामुळे ते सिद्धीस पावले, त्यांच्या कार्यामुळे आजही ते महात्मे म्हणून त्यांचं वर्णन केलं जातं. म्हणजे अशा प्रकारची माणसं जी आहेत ती कर्तव्यदक्ष जी होती, कर्तव्यनिष्ठ जी होती, त्या माणसाने आपापल्या परीने विभूतीपदीला ती माणसं पावलेली आहेत. करंट्याचे कर्तबगार होतात. म्हणजे काही न करता कुजणारी माणसं जी होती, त्या माणसाने जर प्रयत्न केला, कार्य केलं, परिश्रम केले, काम केलं, तर ती सुद्धा माणसं जी आहे ती कर्तबगार होऊ शकतील. ही आशा जी आहे ती यत्नदेवाच्या उपासनेद्वारेच आपल्याला
आपली आशा पूर्ण होऊ शकते. भाग्यहीनांचे भाग्यवंत होतात. काही वेळा खूप वेळा तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की माझ्या नशिबी ही गोष्ट नाही आहे, माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट भाग्य नाही आहे. पण आपल्याला कुठेतरी निमित्त मिळतं की नाही, पण त्या निमित्ताचा आपण कधी आणि कसा वापर करतो त्याच्यावर आपलं भाग्य आहे. नाहीतर ही गोष्ट नाही माझ्याने होणार नाही आहे, ती त्याच्यानेच होणार आहे, तोच करणार आहे, ते माझ्याद्वारे होणार नाही, असा आपण अगोदरच नकारात्मक विचार केला तर आपलं भाग्य जे आहे ते फुलणार नाही. म्हणून लेखक सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये आपण ध्येय बाळगायचे असतात. ध्येयाचा पाठपुरावा करण्याकरता आपण सदोदित कष्ट, कर्म, कार्य, परिश्रम, काम केलं पाहिजे. तरच भाग्यहीन असलेली माणसंसुद्धा भाग्यवंत होऊ शकतात. अज्ञानांचे सज्ञान. आता लहानपणी तुम्ही आता 12वीमध्ये आहात. आता तुम्ही 11वीमध्ये असताना तुम्हाला 12वीचा अभ्यास माहीत होता का? परंतु तुम्ही 12वीमध्ये आल्यानंतर 12वीचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला समजतं की बाबा 12वीमध्ये अभ्यास काय आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट जी आहे ती केल्याने तुम्हाला कळती आहे, केल्याशिवाय कळणार नाही आहे. आणि याकरता ज्या गोष्टींचा तुम्ही अज्ञानी आहात, तुम्हाला ज्या गोष्टींचं ज्ञान नाही, परंतु ती गोष्ट आपल्याला समजली पाहिजे, त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे, असं जेव्हा आपल्याला वाटतं त्यावेळी आपण त्या गोष्टीची ज्ञानी होतो. आंधळ्याचे डोळस होतं. आपण काय म्हणतो की ती गोष्ट मी पाहिलेली नाही आहे, ती गोष्ट मला पाहायला नको आहे, ती कशाला पाहिजे आपल्याला, असं आपल्याला वाटतं. परंतु ती गोष्टीचा आपण जर पाठपुरावा केला, त्याच्या मागे लागलो, तर ती गोष्टसुद्धा आपल्याला. कुणाला माहीत होतं चंद्र कसा होता? माहीत होतं का? कुणालाही माहीत नव्हतं. परंतु कालांतराने, परिश्रमाने, प्रयत्न केल्यानंतर चंद्र कसा दिसतोय, हे मंगळ कसा दिसतोय, हे आपल्याला समजतं आहे. याचा अर्थ काय? आपण प्रयत्न आणि कष्ट, अनेक वैज्ञानिकांनी कष्ट प्रयत्न केल्यानंतर समजलं ना, की नाही सहज आपल्याला कोणीतरी येऊन स्वप्नामध्ये सांगितलं की असं असं आहे या ठिकाणी, असं म्हणून कोणी सांगितलं आहे का? तर नाही आहे. तर त्यामागे कष्ट, परिश्रम होते, म्हणून या गोष्टी आपल्याला सहज सोप्या वाटतात. दुर्बुद्धांचे सुबूत होतात. आपण म्हणतो की कधी कधी आपल्या गोव्यामध्ये एक शब्द आहे, म्हणजे कोकणीमध्ये आपण म्हणतो बोणे, म्हणजे काय, याला काही कळत नाही, याला काही जमत नाही, अशा प्रकारची माणसं असतात. परंतु अशा प्रकारची माणसंसुद्धा जर त्या माणसाने नेहमीच कष्ट केले, प्रयत्न केले, लहान लहान गोष्टीतून मोठ्या गोष्टी व्हायच्या असतात. म्हणजे आपण म्हटलं की एवढा मोठा समुद्र कसा काय निर्माण झाला? समुद्र काय आपोआप निर्माण होत नाही, अनेक प्रवाह त्याला लाभतात म्हणून एवढा मोठा समुद्र तयार होतो. तळं जे आहे ते तळं काय सरळ आभाळातून खाली पाणी कोसळून तळं तयार होत नाही, तर वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे पाणी जे आहे, पाण्याचा प्रवाह जो आहे वेगवेगळ्या प्रकारे त्या तळ्यामध्ये येतो आहे, म्हणून ते तळं होतं आहे. म्हणजे या प्रकार, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्यांच्याजवळ आपण बुद्धी नाही असं म्हणतो, जर आपण ती बुद्धी प्राप्त करण्याकरिता जर आपण त्याचा पाठपुरावा केला, प्रयत्न केले, कर्म केलं, काम केलं, कष्ट केले, तर आपोआप दुर्बुद्धांचे सुद्धा सुबुद्ध होऊ शकतात. फार काही दगडाचा देवसुद्धा होतो. आता तुम्ही साधं उदाहरण जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं बघा. साधा दगड रस्त्यावर असतो, आपल्या पायाला वगैरे आढळतो, आपण फेकून देतो. पण पुढे गेल्यानंतर किंवा कालांतराने तोच दगड, त्याच्यावर जर कोणी कुंकू किंवा त्याच्याजवळ जर कोणी अगरबत्ती लावलेलं असेल, तर त्याच दगडाला आपण नमस्कार करून जातो की नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की दगडाचा सुद्धा देव होतो. म्हणजे आपण ज्या गोष्टी म्हणतो आहे, ज्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्या गोष्टीला वेगळं महत्त्व कधी प्राप्त होतं, तर त्या गोष्टीच्या कर्माद्वारे, त्या गोष्टीच्या फलप्राप्तीकरता त्याचा प्रयत्न केल्यानंतरच होतं आहे. मी साध्या गोष्टी बघा, म्हणजे तुम्ही जर पाहिलं, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही प्रवास केलेला आहे, तुम्ही अनुभवलेले आहेत या गोष्टींच्या, म्हणजे तुम्ही हा पाठ म्हणजे वेगळा काही असं नाही आहे, तुम्ही आहेत, तुमच्याकडेच गोष्टी आहेत, परंतु त्या गोष्टींचा आपण उलगडा कसा करायचा आहे, त्याचा पर्दाफाश तुमच्याजवळ असलेल्या गोष्टींचा कसा करायचा आहे, लोकांसमोर तुम्ही कसं करून जायचं आहे, याचं वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे इथे विवेचन करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून शेवटी समर्थाने सांगितल्याप्रमाणे लेखक म्हणतात की भाग्यासे काय उणे रे, यातना वाचून राहिले. आपल्या आयुष्यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जी होऊ शकत नाही? असं आहे का कोणती गोष्ट? जर होऊ शकते, होणार नाही अशी होऊ शकते, परंतु आपण जर प्रयत्न केला,
म्हणजे आपलं ध्येय असतं. काही विद्यार्थ्यांचं ध्येय असेल की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला शिक्षक व्हायचं आहे, मला वैज्ञानिक व्हायचं आहे, मला वैमानिक व्हायचं आहे. वेगवेगळ्या म्हणजे स्तरावर आपल्याला काम करायचं, हे आपलं ध्येय आहे. पण ते ध्येय प्राप्त करण्याकरता, आपला गोल जो आहे तो पूर्ण करण्याकरता आपण प्रयत्न करतो आहे की नाही? आणि जर प्रयत्न जर केले, कर्म जर केलं, काम जर केलं आणि त्यामध्ये सातत्य जर राखलं, तर या जगामध्ये कोणतीही गोष्ट जी आहे ती अशक्य नाही आहे, शक्य आहे. जे अशा प्रकारे म्हणून म्हणतात की भाग्याचे आपल्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट अशी राहू शकते जी प्रयत्न केल्यानंतर, तर अशा प्रकारची कोणतीही गोष्ट नाही जी राहू शकते. म्हणजे भाग्याशी काय उणेरे यातना वाचून राहिले, असं लेखक सांगताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पाहायला गेलो, सुरुवातीपासून या पाठाद्वारे जर आपण पाहायला गेलो, तर लेखकाने प्रयत्न म्हणजे जे आपण कष्ट, प्रयत्न, कर्म करतो, काम करतो, परिश्रम करतो, यालाच देव म्हटलेला आहे. देव म्हणजे मूर्तीमध्ये शोधायला जाऊ नका. तुम्ही जे काही कष्ट करतात, परिश्रम करतात, त्यालाच लेखकाने इथे देव म्हटलेलं आहे. म्हणजे त्याची पूजा करायची, आराधना करायची म्हणजे काय? देवळामध्ये ज्या प्रकारे जाऊन तुम्ही अगरबत्ती लावतात, त्याची ओवाळणी करतात, इथे तसं करायचं नाही आहे. त्याची आराधना, भक्ती करायची म्हणजे काय? सदोदित नेहमी कष्ट करायचे. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे काही प्राप्त व्हायचं असं वाटत असेल, तर त्याचा पाठपुरावा होण्याकरता तुम्ही जो कष्ट, प्रयत्न करतात, ती करणं म्हणजे त्याची पूजा, अर्चना, आराधना करणं किंवा भक्ती करणं, असं इथं लेखक म्हणताना दिसून येतात. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या विद्यार्थी दशेमध्येच होऊ शकतात. कारण आपलं वय जे असतं ते एकंदरीत या वयामध्ये, या दशेमध्ये आपल्या जीवनामध्ये नवा संचार जो आहे तो होत असतो. आणि याकरता नवीन गोष्टी शिकण्याची ताकद आपल्या बुद्धीमध्ये असते. आणि याकरता या गोष्टी ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थी दशेचा काळ जो आहे तो या प्रयत्न देवाकरता किंवा यत्न देवाकरता फार महत्त्वाचा ठरतो. आता एकंदरीत जर तुम्ही पाहिलं की माणसाचे प्रकार सांगितलेले आहेत. सुरुवातीला आपण वेगवेगळ्या म्हणजे विद्यार्थी दशा म्हणजे वैशिष्ट्य पाहिलेले आहेत या पाठाचे. कर्मदेव, श्रीदेव, यशोदेव, किंवा तो अनंत आहे, तो जातीभेद किंवा भेद मानत नाही, किंवा या जातीनेच काम केलं पाहिजे, त्या जातीनेच काम केलं पाहिजे असं कुठेही मानत नाही. त्यानंतर धर्मभेद मानत नाही, लिंगभेद ओळखीत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी यत्नदेवाजवळ आहेत. आणि त्याकरता यत्न केला पाहिजेत, परिश्रम केले पाहिजेत, कार्य केलं पाहिजे, काम केलं पाहिजे असं तो म्हणतो आहे. आणि त्यानंतर ते सांगतात की यत्नदेवा म्हणजे माणसाचे 3 प्रकार आहेत. म्हणजे ऐतखाऊ, म्हैसमुंगळू आणि कष्टाळू. म्हणजे ऐतखाऊ म्हणजे काय? दुसऱ्याच्या जीवनावर आपलं जीवन जगणारे. म्हैसमुंगळू म्हणजे काय? सुस्त होऊन आपलं आयुष्य जगणारे. आणि कष्टाळू म्हणजे काय? नेहमी सातत्याने काम करणारे, परिश्रम करणारे, कष्ट करणारे माणसं, त्यांना आपण कष्टाळू म्हणतो. आणि कष्ट करणारी माणसं ही माणुसकीला जपणारे असतात. त्यांच्याजवळ मर्दपणा असतो. मर्दपणा म्हणजे काय? जी गोष्ट त्या माणसाने करायची आहे ती जर त्याने केली नाही तर त्याला आपण मर्द म्हणू शकत नाही. म्हणजे जी गोष्ट त्यांनी करायला पाहिजे ती केलीच तर त्याला आपण मर्द म्हणतो. आणि अशा प्रकारच्या गोष्टींचं विवेचन देत असताना वेगवेगळ्या महापुरुषांची उदाहरणं इथे दिलेली आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्याने अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली आणि ते पूर्ण करून दाखवलं. म्हणजे अशा प्रकारची धारणा, प्रार्थना करणारी माणसं विभूती पदवीला पोचतात. याचं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वारे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर नेपोलियन बोनापार्ट सारखा फ्रेंच योद्धा, ज्याने अख्ख्या विश्वामध्ये मोठा योद्धा म्हणून नाव रूपास आला. कारण त्याने तो काय जन्मास आला त्यावेळीच असामान्य होता असं नव्हे, सामान्य होता, परंतु आपल्या कार्याद्वारे असामान्य झाला. आणि जो माणूस यत्नदेवाची मनोभावे आराधना करतो, पूजा करतो, भक्ती करतो, म्हणजे काय? नेहमी कष्ट करतो, परिश्रम करतो, काम करतो, कार्य करतो आणि त्याचा पाठपुरावा करतो, ती माणसं जी आहेत त्या माणसांना कोणत्याही गोष्टीची अडचण जाणवत नाही. ती माणसं दुर्बळ जरी असली तरी ती सबळ होतील, लहान जरी असली तर ती थोर होतील, करंटी जरी असली तर ती कर्तबगार होतील, भाग्यहीन जरी असली तर ती भाग्यवंत होतील, अज्ञानी जरी असली तर ती सज्ञान होतील, आंधळी जरी असली तर ती डोळस होतील.
दुर्बुद्ध जरी असली तर ती सुबुद्ध होते. फार तर काय परिश्रम काम आणि कार्य केलं तर दगडाचा सुद्धा देव होतो. हे सांगण्याचा प्रयत्न करत असताना शेवटी समर्थ म्हणतात की भाग्यासी काय उणे रे यातना वाचून राहिले. म्हणजे काय, अशी कोणतीही गोष्ट या जगामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये राहू शकत नाही. म्हणजे काय, आपण जर परिश्रम केले, कार्य केलं, कष्ट केले, प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट या जगामध्ये साध्य होऊ शकते, पूर्ण होऊ शकते. याकरता त्या गोष्टीचा नेहमी सदोदित पाठपुरावा जर आपण केला तर या गोष्टी सहज मिळू शकतील. आता या पाठामध्ये काही प्रश्न जे आहेत, प्रश्नांचे महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आहे. आता प्रश्न जे आहेत ते वेगवेगळे जरी असले तर यात महत्त्वाचं काय आहे की यत्नदेवाचे स्वरूप काय आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. वैशिष्ट्य सांगितलं म्हणजे कर्मदेव, यश, श्रीदेव, तो अनंत आहे, अनादी आहे, तो जातीभेद लिंगभेद वगैरे काही मानत नाही आहे. म्हणजे अशा प्रकारचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. आणि यत्नदेवाचं महत्त्व जे आहे ते विद्यार्थी दशेमध्ये काढणी पडणं फार गरजेचं असतं. कारण त्या वयामध्ये जे आहे ती त्या वयामध्ये आपल्या नवजीवनाचा संचार शरीरामध्ये होत असतो. नवीन काहीतरी शिकण्याची ताकद आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होत असते. आणि त्या वयामध्ये या यत्नदेवाचं महत्त्व आणि त्याची फळप्राप्ती काय असते हे कानी पडणं फार महत्त्वाचं आहे. कष्टाचं महत्त्वसुद्धा, म्हणजे कष्ट केल्यानंतर कोणत्या स्तरावर आपण पोचू शकतो. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, ज्यांना अस्पृश्य म्हणून बाकावर सुद्धा, तुम्ही ज्या प्रकारे आता बाकावर बसलात त्या प्रकारे न बसता खाली बसून, वेगळा बसून सुद्धा एवढ्या मोठ्या राष्ट्राची, एवढ्या मोठ्या देशाची राजघटना लिहू शकतो. म्हणजे प्रयत्न केले तर आपण कोणत्याही स्तरावर पोचू शकतो. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर, जिथे प्रयत्न संपतात तिथे परमेश्वर असतो. म्हणजे प्रयत्न करत राहणं, म्हणजे आपले प्रयत्न कधी या जगामध्ये आपण वावरत असताना आपले प्रयत्न, कष्ट, काम कधी संपणार नाही आहे. परंतु असं म्हणून ते सांगतात. आणि अस्तित्वाची जाणीव आणि कष्टाळूपणाचा मार्ग जो असतो हे या गोष्टी तुमच्या कानी पडलेल्या आहेत. म्हणजे आपलं अस्तित्व या जगामध्ये काय असावं, आपण आपला मृत्यू झाल्यानंतर, आपला देहांत झाल्यानंतर आपण कोण म्हणून आज जिवंत राहावं. अनेक तुम्ही जर मराठीमध्ये जर घेतले, बालकवी किती वर्षाचे होते, 29, 27, 28 वर्ष जीवन जगले, परंतु आजही बालकवींचा अभ्यास आपण करतो आहे. महात्मा गांधी 1948 पासून, म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत गांधींची पूजा अर्चना आपण 2 ऑक्टोबरला वगैरे करतो. म्हणजे याचं कारण काय, महान माणसं जी विभूती पदवीला पोचली त्या माणसाने काही ना काही केलेलं होतं, म्हणून त्यांच्या गेल्यानंतर सुद्धा आज आपण त्यांना आठवणीत घेतो. म्हणजे याकरिता माणसाने अस्तित्वाची जाणीव जी आहे, कष्टाळूपणाचा मार्ग जो आहे तो जर स्वीकारला तर कोणती गोष्ट या जीवनामध्ये अशक्य अशी वाटणार नाही. म्हणजे या प्रकारे लेखकाने या पाठाचं विवेचन करत असताना आपल्याला यत्नदेवाची किंवा कष्टाचं महत्त्व कसं असतं, काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रयत्नशीलता आणि श्रम यांचे मोल या पाठाच्या द्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आता पुढे तुम्हाला काही व्याकरणामधील ज्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे भाववाचक नामे. आता भाववाचक नामे म्हणजे काय, एखाद्या प्राणी किंवा वस्तूला आपण एका शब्दामुळे त्याचं वेगळं महत्त्व जे आहे त्याला भाव, म्हणजे त्याचा गुण किंवा धर्म किंवा त्याचा भाव वेगळा होतो, त्यालाच आपण भाववाचक म्हणतो. म्हणजे भाव देणं, मोठेपण देणं त्या शब्दाला, असं साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मोठेपण देणं, त्याला आपण भाववाचक म्हणू शकतो. आता माणूस आहे तर भाववाचक करायचं झालं तर ती माणुसकी झाली. स्वतंत्रता किंवा स्वातंत्र्य, थोरवी गुण आहे. शब्द कोणता आहे, थोर, पण त्याला गुण कोणता लाभला, थोरवी लाभला. कष्टाळूपणा, मर्दपणा, पुरुषत्व, जे अशा प्रकारच्या त्या प्रत्येक शब्दाच्या गुणामुळे, धर्मामुळे आणि त्याला दिलेल्या भावामुळे जो शब्द तयार होतो त्याला आपण भाववाचक शब्द असे म्हणतो. प्रुडंट स्कॉलर्स पावर्ड बाय लुपिन फार्मास्यूटिकल्स. अब आपकी सुरक्षा आपके हाथों में. ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस.
अब आपकी सुरक्षा आपके हाथों में। ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस। अब आपकी सुरक्षा आपके हाथों में। ल्यूपी सेफ हैंड सैनिटाइजर, आपका और चेन्नई सुपर किंग्स का फर्स्ट लाइन ऑफ डिफेंस।